जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी तो नाही कोणाला देव जाणे पूर्वी मनाचे गुन्हे देव देखिला तो कोणा नाही झाला देव कातर तुका मने अभ्यंतर देव देखिला तो नाही कोणा झाला महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरिकाय दातुं मुनिन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं हरिद्वासं नीलमेघाववासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्रिष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निहाता ओम नमो ज्ञानेश्वर
ब्राह्मण झालो चराचरी मी कळा कुसरी काही जणीने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठला मस्तक माझा पायावर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आणि कालही 5 चरणाचा अभंग झाला शास्त्री महाराजांनी घेतला म्हणून आम्हाला असं वाटलं आज सुद्धा आपण 5 चरणाचं घ्यायला हरकत नाही म्हणजे 5 चरण काही सुटणार नाही कारण आपण सोडवणारे कोण नाही जसं आले देवाच्या मनात ते कोणाचे तेव्हा संत सद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग आहे आणि देवाकडे एक प्रार्थनाच नाही तर एक मागणी करणारा असा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सेवेसाठी घेतलेला आहे। तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सांगतात की देव पाहो उंच ठाई उभे राहो देव पाहो म्हणजे काम क्रोध मद मत्सर सगळे ज्या वेळेला माणसाच्या तुका म्हणे नव्हे होते देवे भरले नव्हे रीते तसं त्याप्रमाणे काम क्रोध केले घर रीते असं प्रमाणे तर त्याप्रमाणे सर्व काम क्रोध सगळं गेल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही उंच बोधावर प्राप्त होता त्यावेळेला आपण देव पाहू शकतो असं तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात देव पाहो उंच ठाई उभे राहो म्हणजे उंच बोधावर तुम्ही प्राप्त होणार तेव्हा तुम्ही देवाला पाहू शकता। परत दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही उंच चरणावर बोधावर गेल्यानंतर तुम्ही देव पाहिला त्यांना पाहिला पण तुमच्या जीवनातली जी निर्भयता आहे ज्या दिवशी निर्भयता जाईल आपलं भय जाईल आणि निर्भयता प्राप्त होईल त्या दिवशी तुम्ही कोणालाही घाबरणार नाही मनातली सगळी भीती निघून जाईल असं तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल आणि तिसऱ्या चरणात म्हणतात की देवाशी काही मागो जीव भाव त्याशी सांगो देवाकडे काय मागायचं आपल्याला आणि देवाने काय दिलं नाही आपल्याला सर्व काही दिलंय म्हणून देवाकडे काही मागायचं नाही आणि देवाला अंतर्यामी जानत साचा मनका एक उपरवाचा देवाला काय कळत नाही तुमच्या तुम्ही ज्या दिवशी निर्भयता प्राप्त झाली का देव तुम्हाला दिल्या वाचून राहणार आहे का ते देणारच आहे देवाशी काही मागो जीव भाव त्याशी सांगो काही मागायची गरज नाही तो आपल्याला भगवान परमात्मा देणार आहे आणि तुमच्या मनातला जो भाव असेल ती तो इच्छा पूर्ण करणारी देव जाणे आणि पूर्वी मनाची गुन्हे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देव कातर आणि तुका म्हणे अभ्यंतर विठाला थोडासा परिहार द्यायचा तो असा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 35 संपून 36व्या वर्षात पदार्पण केलं तेव्हा म्हणजे 3 तप आपले पूर्ण झाले कारण तप केल्याशिवाय आपल्याला पूर्ण
तोला जात नाही. 3 तप पूर्ण झाले आणि 4थ्या टप्प्याला प्रारंभ सुरुवात झाला. तेव्हा आज 36व्या वर्षामध्ये जी आजची सेवा म्हणजे एक अलौकिक सेवा आहे. खरं म्हणजे आज योगायोग असा आला की पर्वकाळ आहे. काय असा मोठा पर्वकाळ आहे की या पर्वकाळामध्ये आणि देवाकडे आपण काय मागणार, देवानं आपल्याला काय दिलेलं नाही. तेव्हा अशा पर्वकाळात म्हणजे गुढीपाडवा, विशेष म्हणजे गुढीपाडवा आणि त्याचा रामनवमी असा एकत्र आलेला हा दुग्ध शर्करा योग अशा प्रकारचं म्हणजे. तर गुढीपाडवा बघा, गुढीपाडव्याचं महत्व जर आपल्याला सांगायचं ठरलं तर आपल्या देशामध्ये म्हणा किंवा भारतात म्हणा जी संस्कृती आहे, संस्कृतीचं आपण अनेक प्रकारे पालन पोषण करत असतो. काय पालन पोषण करतो तर बघा, आपली जी परंपरा आहे, आपली जी परंपरा अशी आहे की गुढीपाडवा, दिवाळी, दसरा हे जे आपले सण आहे ही काय हिंदू संस्कृती. आणि हिंदू संस्कृतीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत्या. काही लोकांनी 1 जानेवारीला नवीन वर्षाला सुरुवात केली, बरोबर. 1 जानेवारी ज्यांनी सुरुवात केली ती हिंदू असतील का नाही हे मला माहित नाही, असू द्या. परंतु 1 जानेवारी हा आपला सण नाही किंवा 31 हा आपला सण नाही. 31 पुढं काय फर्स्ट 1 तारीख येते ना, जो 31 तो कायमचाच फर्स्ट. विठाल तर 1 जानेवारी आपला हिंदू वर्ष नाही तर आपला शुद्ध गुढीपाडवा, शुद्ध बरोबर ना. गुढीपाडव्याची जी शुद्ध प्रतिपदा, तर गुढीपाडव्याला जी सुरुवात होती आणि आपण विचार करतोय बघा, जुन्या काळात आपण पाहतो तर रामनवमी, गुढीपाडवा हा कालावधी म्हणजे खूप मोठा पर्वकाळ आहे. बघा, ज्या वेळेला आपण वर्षाचं स्वागत करतो, बरोबर ना. गेला दसरा, आली दिवाळी, हसू नाचू याओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. आणि म्हणून 31 आपण केल्यानंतर फसायचं नाही, तर आपला गुढीपाडवा हाच नवीन वर्षाचा प्रारंभ आहे. बघा बरं, मला सांगा, आपण 1 जानेवारी झाडांना पाला कधी फुटतो? चैत्र महिन्यात. म्हणजे एवढ्या उन्हामध्ये त्या झाडांना पानं, फुलं, फळं येतात. बघा, चैत्र महिन्यामध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये असा हा पर्वकाळ, आणि या पर्वकाळामध्ये झाडांना, फुलांना पाले फुटतात. मग त्यांना पाणी कोण घालतं? जीवन तयाशी कोण घाली, जीवन तयाशी कोण घाली, काळमाशी आणि जीवन तयाशी कोण घाली. त्याला कोण देतं? उन्हाळ्यात. आणि उन्हाळ्यात त्याला पाला फुटतो आणि मग ते पाला फुला फुटून वर्षाचा आरंभ, ते वर्ष येणार आणि ते पानं फळं वर्षाचं स्वागत करतात. पै वसंताचे रिगवणे झाडाचे ने. अशा प्रकारचं आणि गुढीपाडव्याचं महत्व आहे, चैत्र महिन्याचं महत्व आहे. बघा, म्हणजे चैत्र महिना आणि भाद्रपद महिना या दोघांचं भांडण आहे महाराज. तुम्ही म्हणाल काय भांडण आहे? ऐका आता. चैत्र महिना आणि भाद्रपद महिना काय सांगतो? चैत्र महिन्याला, अरे चैत्र महिना, अरे चैत्रा, मी जर तुझ्या जागेवर असतो, काय मी जर तुझ्या जागेवर असतो तर सगळ्या दगडाच्या लाया करून टाकल्या असत्या. कोण म्हणतो? भाद्रपद. आणि भाद्रपदामध्ये ऊन किती राहतं माहिती ना, म्हणून तो काय म्हणतो, मी जर तुझ्या जागेवर असतो तर सगळ्या दगडाच्या लाया करून टाकल्या असत्या. पण चैत्र काय म्हणतो? ऐका, चैत्र काय म्हणतो? अरे भाद्रपदा, मी जर तुझ्या जागेवर जर असतो तर वाळलेल्या झाडाला सुद्धा पानं फुटलं असतं.
म्हणजे ही आहे आपली संस्कृती आणि आपली परंपरा. विठ्ठल अशा प्रकारचा हा पर्व काळ आहे. अजून काय आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली नाही, बरोबर आहे ना? कारण पेरायला काही वेळ लागत नाही, आपल्याला वापसायला वेळ लागत नाही. माऊली म्हणतात ना, परी हा अवदानाचा वापसा लादला सोनी आयसा आणि पेरावया दिवसा निवृत्तीशी. विठ्ठल जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल होईल, भजन होईल, तेव्हा आपल्या बाळासाहेब महाराजांची पखवादाची थाप आणि तुमची टाळी एक झाली पाहिजे. विठ्ठल मग या अभंगात प्रवेश असा करायचा की प्रवेश करताना असं वाटतं की बघा देव पाहायचा आपल्याला. आजच्या कीर्तनाचा विषय आपला काय? देव पाहायचा. पण देव कसा दिसणार आपल्याला? तर देव असा दिसणार नाही जोपर्यंत तुमच्या जीवनामधली भय जात नाही, तोपर्यंत निर्भयता तुम्हाला प्राप्त होणार नाही. माऊली म्हणतात ना, आता भय आणि निर्भयता अहिंसा आणि समता हे ममरूपची पंडुसुता ओळखतो. नाही का? म्हणजे ममरूपची पंडुसुता ओळखतो. काय चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. विठ्ठल चांगला वाईट असा विचार करायचा की तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे उघडे आहे हित घात जयाचे चित करा तैसे. म्हणजे उघडे हित आणि घात. हित काय आहे आणि घात काय आहे, उचित काय आहे आणि अनुचित काय आहे, भय काय आहे आणि निर्भयता काय आहे. मग निर्भयता जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असली तर माणसाचा जन्म कितीतरी योनीमधून आपल्याला प्राप्त होतो महाराज. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. आणि कितीतरी जन्म निघून जातात आणि निघून गेल्यानंतर माणसाला, कारण बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यंते वासुदेव सर्वमिती सहमात्मा सुदुर्लभा. म्हणजे भगवान म्हणतात अर्जुन म्हणतो की आमच्या हा जन्म नाही तर असे अनेक जन्म गेले तरी चालेल, पण शेवटाला तरी भगवान परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. म्हणून कितीतरी जन्म निघून जात्या. बघा, जन्म मिळतो तो आपल्याला कसा मिळतो? कर्माने, वासनेने आणि पापाने. पाप पुण्य करूने जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊन हानी केली. अगा कर्मी जय उरावे दैते सुख दुःखी फळा यावे भोगावया यावे देहा एका. केले कर्म झाले ते जीव गावले, केले कर्म झाले ते त्याची भोग आले उपजले मेले ऐशे किती. उदंडाची झाले जन्मून या मेले होऊन या गेले रावरंग. अरे किती आले किती गेले, पण त्यांचे नाव नाही घे चराचरी. पण आपली कीर्ती कशी? वैष्णवाची कीर्ती गायले पोराने. वैष्णवाची कीर्ती गायले पोराने.
ग्रंथाची वाचक. म्हणजे त्यांचं नाव कोणी घेत नाही, पण वैष्णवाची एवढी कीर्ती राहते. म्हणून जन्माला आल्यानंतर माणसाला तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला काम क्रोध लोभ मद मत्सर सगळे सांडल्याशिवाय ते सांडून तुम्ही ज्या दिवशी तुम्ही तुमच्या उंच बोधावर जाल तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला देव पाहायला मिळेल. हे तुकोबरा मंगाच्या प्रथम देव पाओ देव पाओ देव पाओ देव पाओ उभे राहो. नाही का, ज्या दिवशी आपल्यातले काम क्रोध लोभ मत्सर समाधी षटक पूर्ण निघून जातात त्या दिवशी आपण देवाला ओळखलं. बघा, देवाला जर पाहायचं ठरलं तर देव कुठं नाही महाराज. एक विद्यार्थी आणि गुरुजी म्हटले विद्यार्थ्याला, बाळा सांग मी तुला एक ऍपल देतो, मराठीमध्ये सफरचंद. काय, मी तुला एक सफरचंद देतो, सांग देव कुठे आहे. तो मुलगा म्हटला, गुरुजी तुम्हाला मी 2 सफरचंद देतो पण देव कुठं नाही मला सांगा. नाही का, सर्वाघटी राम विहारी एक सूर्यप्रकाश. नाही का, म्हणजे देव पाहण्याची जागा आपल्याला आपल्या जवळच आहे. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये, देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. देव कुठं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देव पाहावो उंच ठाई उभे राहो. उंच ठाई म्हणजे काय, 25 माळ्याच्या टावरवर जाऊन उभं राहायचं का मग तुम्हाला देव दिसल. तसं नाही. तुम्हाला देव समोर जरी देवाची मूर्ती दिसली पण तो आहे तसा नाही. कसा आहे तो, आहे ऐसा देव वदवावी वाणी, 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 नाही ऐसा मनी अनुभवावा, नाही ऐसा मनी अनुभवावा, नाही ऐसा मनी अनुभवावा. आहे ऐसा देव वदवावी वाणी. वाणी ना वदवण्यापुरता आहे, पाहण्यापुरता आहे, पण तो मनाने जिंकला पाहिजे. म्हणजे आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवा. एखादा जर म्हटला महाराज मी तुमच्यावर लय प्रेम करतो, एकदम खोटा. काय म्हणायचं, एकदम लबाड, हे सगळं खोटं. कारण तुकाराम महाराज म्हणतात ना, प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त झाले. म्हणून हा अनुभवानेच पाहण्याकरता देवे, असा तुम्हाला देव पाहायला मिळणार नाही. बरोबर आहे ना. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, अनुभव आणि विश्वदेव सत्यत्वे. सत्यत्वाला पूर्णत्वाला जायचं म्हणजे तुम्हाला पहिले अनुभवाने तुम्हाला सर्व ओळखावं लागल. त्या दिवशी ओळखीला आरी धन्य तो संसारी. नाही का, म्हणजे पूर्णत्वाला जायचं म्हणजे पहिली ओळख करावं लागते. ओळखीशिवाय
पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणून देव पाहो आणि उंच ठाई उभे राहो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या मध्ये जी निर्भयता प्राप्त करायची आहे ती जर झाली नाही तर आम्ही देवाला पाहू शकत नाही. काशी केली मथुरा केली, काशी केली मथुरा केली, केली द्वारका. काशी केली मथुरा केली, केली द्वारका. अरे जगात देव नाही आई बाबा द्वारका. जगात देव नाही आई बाबा द्वारका. काशी केली मथुरा केली, केली द्वारका. काशी केली मथुरा केली, केली द्वारका. जगात देव नाही आई बाबा द्वारका. जगात देव नाही आई बाबा द्वारका. आई बाबा द्वारका. तरी वृद्धाश्रम चालूच आहे. विठाला 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 विठाला. काशी करा, द्वारका करा, बघा कुठे जा पण तुम्हाला सर्व तीर्थ कुठे? सकळ तीर्थाची धुरे जे माता पिते तया सेवेशी कीर शरीरे लोणकी. म्हणजे सगळं तीर्थे सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे माझे मना बुडी देई. आता आम्ही न करी भ्रांतीचे भ्रमण तिचे मार्गण गेल्याशी. बघा म्हणजे तुमचं चित्त जागेवर असलं तर तुमचा देव जागेवरच आहे. म्हणून कुठे जायची गरज नाही. मग काशी करा मथुरा करा पण आई बापाच्या पायाजवळ सर्व देवी. बघा तुम्ही मुंबईत राहा पुण्याला राहा कुत्रे सांभाळायला माणसाला कितीतरी खर्च येतो तेवढा खर्च आई बाप सांभाळायला येत नाही. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये हे फार मोठं दुर्दैव आहे महाराज. काय दुर्दैव? तर गायी कापल्या जातात, आई वडिलांची सांभाळणूक लवकर होत नाही. अशा अनेक प्रकारच्या घटना आपल्या भारतात घडतात. तर ह्या घटना घडू नये म्हणून तर हे भजन कीर्तन. बाकी इकडे काय? देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी, संसार व्यसनी सोडोनिया. नामस्मरण करो संत समाधानी. नामस्मरण करो संत समाधानी. व्यसनी पडोनी, संसार व्यसनी पडोनी. नामस्मरण करो संत समाधानी. नामस्मरण करो संत समाधानी. देवाकडे मन लवकर जात नाही. कारण मन कसं आहे? मन बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. हे देवाकडे लवकर वळत नाही. पण वळलं तरी ते कधी जाईल सांगता येत नाही, नाही का? म्हणजे कुठं स्थिर होईल किंवा कुठं जाईल हे काही सांगू शकत नाही. म्हणून मनाची गती फार अवघड आहे. बघा मनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तुकाराम महाराज म्हणतात मन हे निश्चळ झाले की ठाई तयावनी काही निज सुका. आणि परमार्थ करायचा, सत्संगती करायची, याला फक्त तयारी कशाची आहे? मनाची. तू मन मी हेची करी माझी भजनी प्रेम धरी हे सर्वतरी नमस्कारी मध्ये एकदाच. म्हणजे एकाकडं ओळायचं असेल तर मनाची एकाग्रता आहे. कारण 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि 11 मन. अशा प्रकारचं हे मन जर देवाकडे लागलं तर तुमच्या जीवनातली निर्भयता होऊ शकते. बघा आता निर्भयतेचा जर आपण विचार केला तर माणसाची निर्भयता जोपर्यंत होत नाही, कुठपर्यंत होत नाही का? अनंत दुःखाचं संसार या. आणि या संसारात अनेक प्रकारचे भय दुःख लागले आपल्या मागे. किती दुःख लागले तर राजा भर्तृहरीच्या कथेमध्ये आणि 9 प्रकारचे भीती सांगितली, भय सांगितलंय. भोगे रोग भयम, कुलचिती भयम, वित्तेश्वराद्य भयम, हर्षशोक भयम, रणरपी भयम, काय कृतांतात भयम, शास्त्रीय वाद भयम, तपेंद्रिय भयम, रूपा जरा योषितम येतच सर्व मनोरथम क्षितितले विष्णुपदे निर्भयम. विठ्ठल 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 विठ्ठल.
भयाचा जर आपण विचार केला तर पहिलं भय काय सांगितलं, भोगे रोग भयम. बघा अनेक प्रकारचे भोग रोग आपल्या जीवनात येत असतात. माणसाच्या शरीरामध्ये 72,000 रोग आहे, पण कोणताही रोग आपल्या वर कधी उद्भवल हे काही सांगू शकत नाही. बघा आपल्या मुंबई क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर 70% डायबिटीज पेशंट निघते. 70%, 70च्या वर पकडा, म्हणजे 70% डायबिटीज वाले आजार हे आहे. पण हे आजार हे प्रत्येकाला जास्त काही नाही, कारण तुकाराम महाराज म्हणतात हे आम्ही जोडून दिले. भोगे रोग जोडून या दिले अनेका, आरोचिते हो का आता सकाळपासून, आता मज साई ते करावे देवा, तुझी गेली सेवा सकळ मुनी. अनेक प्रकारचे भोग रोग आहे. बघा मग आपण जर ऋषी मुनींचा जर जुना इतिहास पाहिला, विचार जर केला तर पहाटे 3:30च्या सुमारास उठायचे ऋषी मुनी आणि आंघोळ स्नान करून, देवस्नान करून, सर्व देवपूजा करून आणि 3-3:30च्या उठायचे आणि सकाळी उठून आपलं आंघोळ स्नान करून त्यांची संध्या जर आपण पाहिली तर त्यांना कुठल्याही प्रकारचा रोग दिसत नव्हता. का? त्यांच्या साधनाच तशा होत्या. आखो में अंजन, दातों में मंजन, भूखा राखो चौथा कोण, डावे गड़बड़ सो जावे उसको रोग कभी न हो. बघा पाव गरम, पेट नरम और दिमाग ठंडा, डॉक्टर कुछ बोलेगा तो उसके ऊपर उठाओ डंडा. विठ्ठल म्हणजे अनेक प्रकारचे भोगरोग असतात. बघा म्हणजे ऋषी मुनी 3:30 वाजता उठतात, मग त्यांना योगी म्हणावं लागेल, कारण ते 3:30 वाजता उठतात योगी, 6 वाजता उठतात तो भोगी आणि 9-10 वाजता उठतात तो रोगी. मग आपल्याला तिन्ही दिवस आपल्याला काय व्हायचं, जगजोगी जगजोगी जागमूलती, आपल्याला हे व्हायचंय. हे बाकीचे उद्योग करायचे नाही. म्हणजे असे काही भोगरोग जीवनात असतात. परंतु पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशवी, भवरोग आयशे काय अनेक काय शुल्लके. अशा प्रकारचे हे जीवनात भोगरोग येत असतात. कारण ते काय असे येतं म्हणजे काय सोपं नाही. ते आपल्या प्रारब्धात संचितात ते क्रियमान सगळे रचलेले. करावे ते म्हणे समाधान. भोगे रोग भयम. पुढचं भय सांगितलंय. असे अनेक प्रकारचे भय. पुढचं भय काय सांगितलं, कुलेच्युती भयम. कुळाचं सुद्धा भय आपल्या मागं. बघा एखाद्या कुळामध्ये जर एखादा वैष्णव तयार झाला तर त्या कुळाला कितीतरी गती प्राप्त व्हायची. गती तेचे मुखी नामाचे स्मरण, अधोगती जा नवीन मुखता. गती नाही झाली तर अधोगती जाते. मग तुकोबराय म्हणतात, जये कुळी नाही एकही वैष्णव त्याचा भवनदी तापा बुडेल. म्हणजे एखाद्या कुळामध्ये एखादा वैष्णव झाला तर वैष्णव तो जया, अवघे देवावरी माया. तिथं काय कमी, म्हणजे वैष्णवाचं एवढं मोठं स्थान आहे. बघा कुळाचं भय जर आपण विचार केलं तर संत एकनाथ महाराजांचं आपल्या समोर उदाहरण देता येईल. एकनाथ महाराज संतही होते, श्रीमंतही होते आणि शांतही होते. बघा म्हणजे त्यांचा जर आपण विचार केला तर नाथबाबांच्या अंगावर एक येवन यायचा आणि सतत तुंकत होता. किती वेळेस तुंकत होता, 108 वेळेस तुंकला. तरी सुद्धा नाथबाबा त्याच्यावर रागवले नाही. का? ते शांती ब्रह्म होते. तरी सुद्धा म्हणतात, काय माये गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी हरे उडा, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. ते म्हणतात की कुळाचं सुद्धा भय सांगतात की 108 वेळेस येवन थुकला
तरी नाथबाबा त्याच्यावर रागवले नाही. उलट त्या यवन प्रसाद देऊन मुक्त केला. बघा, म्हणजे चांगलं कार्य करत असताना लोक काय काय त्रास देतील हे सांगता येत नाही महाराज. एखादा जर सप्ताह जरी उभं करायचं ठरलं तर अनेक प्रकारचे खळ लोक आपल्याला काय डोकं लावतील काही सांगू शकत नाही. हे वाढवणे दादांनाच माहिती. विठाला म्हणजे चांगल्या कार्याला लागल्यानंतर माणसाला काही ना काही आडीफाटी येत राहत्या. चांगल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर असतात. नाथबाबांचा जर विचार केला तर नाथबाबा संतही होते, श्रीमंत होते आणि शांत सुद्धा होते. पण नाथबाबा ज्या काळात देवगिरी किल्ल्यावर राहत असताना त्यांच्याकडे अनेक प्रकारचे यवन येत होते, त्यांच्यावर अनेक प्रकारचे कृतकार्य करत होते. पण नाथबाबांनी माघार घेतली नाही. ते स्वतः काय म्हणतात की आम्ही स्वतः कंबर कसलं, प्रतिकार शक्ती वाढवली, तलवारींचे आवाज कमी केले, पण आमच्या टाळांचा आवाज कमी पडू दिला नाही. ते म्हणतात आम्ही कास गाठली आणि बळकटपणा केला. कास घालोनी बळकट, कास घालोनी बळकट, कास घालोनी बळकट, घालो परिकारावर घालो परिकारावर घालो परिकारावर अशा काळामध्ये नाथ महाराजांनी कंबर कसलं आणि सगळ्या संप्रदायावर विजय मिळवला. कारण तो काळ एकदम भयानक होता महाराज. त्या काळामध्ये काळ म्हणजे तो काळच होता. कारण त्या काळामध्ये शिक्षित लोक कमी होते का जास्त होते हाच विचार कोणत्या पद्धतीने करावा. म्हणजे अनेक प्रकारचे दुःख सहन करून संत कधी माघार घेत नाही. तैसे संत जगी आणि क्रिया करून त्यांचं सगळ्या बाबतीत आपण विचार केला तर ते माघार घेत नाही. म्हणून कुळाचं सुद्धा भय. कुलेच्युती भयम. चला पुढे. वित्तेश्वराज्ञ भयम. वित्त म्हणजे काय तर वित्त म्हणजे पैसा. पैशाचं सुद्धा भय महाराज. कारण माणूस रात्रंदिवस पैशासाठी किती धडपड करतो. याची टोपी त्याच्या डोक्यात घाल, त्याची टोपी त्याच्या डोक्यात घाल, त्याची टोपी त्याच्या डोक्यात घाल, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. म्हणजे ही उलाढाल करता 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 पैशासाठी माणूस रात्रंदिवस काबाड कष्ट करून आणि खूप पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पण पैसा माणसाला शेवट काहीच कामी येत नाही महाराज. पैसा असू नये असं नाही. पैसा ही काळाची गरज आहे. बघा सुभाषितकार सांगतात ते नंतर सांगतो मला. एकदा तुकाराम महाराज असे रस्त्याने चालले होते आणि चालता 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 समोरून चोरांची टोळी आली आणि दोन चोर समोरून चालले होते. मग तो चोर एकमेकाला सांगू लागला का हे बघा म्हणे समोरून तुकाराम महाराज आले, आपण वाटवाकडी करून निघून जाऊ. कशामुळं तुकाराम महाराज आपल्याकडे. तुकाराम महाराज हाय काय म्हणे तेच आपल्याला 10-5 रुपये मागतील, त्यापेक्षा आपण ते वाटवाकडी करून निघून जाऊया. म्हणजे तुकाराम महाराज स्वतःचं वर्णन स्वतःच करता. आम्ही सदैव सोडके जवळे येतात चोर दाके, जाऊ पुढती भिके कुत्रे. अशी तुकाराम महाराजांची अवस्था होती का.
400 एकर जमिनीचे मालक होते. तुकाराम महाराज काही सोपे नव्हते, पण ते या धनाच्या बाबतीत असे करतात. का? किती पैसा जरी असला, कारण तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत दान. किती धन असलं तर तुमचं ते कदाचित भाग्य घेऊन जाऊ शकतं. कारण भागवत ग्रंथामध्ये धनाचे 15 अनर्थ सांगितले. काय होई ती? हा, प्रथम अनर्थ अर्थाशी, चोरी वशी अर्थापाशी, अर्थ नाही गा ज्यापाशी, चोरापासून त्याशी भय नाही. विठाल 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 विठाल. 15 अनर्थ सांगितले. तर तुकाराम महाराज म्हणतात की किती कमवा, धनानि भूमौ पशवच्च गोष्टी, भार्यावृद्वारे जनस्मशानी, देह चितायाम परलोक मार्गे, कर्मानुभोग जीवयता. धन भूमीत राहतं. धनानि भूमौ म्हणजे तो श्लोक तेव्हा निघाला म्हणून भूमीत सांगितलं, नाही तर मग आता निघाला असता तर बँको. धनानि भूमौ, धन भूमीत राहतं. पशु पक्षी गोट्यात राहत्या. भार्या ग्रहद्वारे, बायको दारापर्यंत येते, जन स्मशानापर्यंत येतं आणि काडी लावून पेटून देतं. विठाल 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 विठाल. अशा प्रकारची अवस्था, किती धन कमवा. पण तुकाराम महाराज म्हणते आमच्याकडे सुद्धा असं धन आहे. परमार्थ महाधन, परमार्थ जोडे देवाचे चरण. पहा, इतकी धन संपदा आहे. गाथा ज्ञानेश्वरी सगळं वाङ्मय, ही सुद्धा एक आपली संपदा आहे. काय एवढी संपदा आहे आपल्याकडं. बघा, संपदाच्या जोरावर संपदा किती असली संपत्ती, तर ह्या संपत्तीच्या जोरावर रावणानं सुद्धा काही प्रतिज्ञा केल्या होत्या महाराज. काय किती प्रतिज्ञा केल्या? स्वर्गाला शिडी लावील, खारा समुद्र गोड करील आणि सोन्याला सुगंध आणील. पण एवढ्या प्रतिज्ञा करून सुद्धा बरं झालं शिडी लावली नाही. हा, ईडी आली असती. बरं, विठाल 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 म्हणजे अशा प्रतिज्ञा करून सुद्धा पूर्णत्वाला गेली नाही. बघा, म्हणजे पैशाचा आपण किती हे करा, पैसा नको असं नाही, पण पैसा ही काळाची गरज आहे. मग वित्त परमार्थामध्ये जर पाहिजे असेल तर चित्त, शरीरात पित्त आणि प्रपंचात वित्त. नाही तर मग वारीला गेला पंढरपूरला, चित्त ठिकाणीवर राहत नाही. आणि मग गावचे लोक भेटले, काय झालं गोविंदराव, झाली का आपलं, काय पाणी पाऊस झाला का नाही, बरं आहे का नाही. म्हणजे अशी गोष्ट आहे. का तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अशा प्रकारचं चित्त जर असेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणून परमार्थामध्ये चित्त आणि संसारामध्ये वित्त हे पाहिजे. ही काळाची गरज आहे. पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही. बऱ्याच लोक पैशाच्या अपव्यय करून आणि पैशामुळं या धनाचा न धरी विश्वास दैशी तर वर छाया, अशा प्रकारचं धन आहे. म्हणून या धनापासून आपण सावध व्हायचं. तुकाराम महाराज म्हणजे असं किती धन तुमच्याकडे येऊ द्या, ते कसं जोडून उत्तम आणि अशा प्रकारचा त्याचा व्यवहार करायचा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार, अशा प्रकारची धन संपदा असली तर मग ठीक आहे. म्हणून वित्तेश्वराचे भयम, हर्षशोक भयम, मान्यदैन्य भयम. मान्यदैन्य भयम म्हणजे काय? बघा, राजा धर्मराजांचा जर आपण विचार केला तर धर्मराजे यांच्याकडे सगळं वैभव सुद्धा असून बऱ्याच ठिकाणी आपण विचार करतो की धर्मराजाला येऊन जो 100 कौरवांचा मुख्य कोण, दुर्योधन, दुर्योधनाने येऊन विचारावं की धर्मराजे साहेब माझं मरण कशाचे सांगा. म्हणजे इतका धर्मराजाला मान होता महाराज.
कर्णाचा आपण विचार केला, कर्णाला सुद्धा पदोपदी पावली त्या कर्णाला अपमान सहन करावा लागत होता. प्रत्येक गोष्टी स्वतः भगवान परमात्मा कर्णाकडे वेश बदलून आणि अगदी दान मागू लागले, पण सुद्धा त्यावेळेस कर्ण नाही म्हटला. नाही, आपला एक खाली पडलेला एक दगड घेतला आणि आपला एक सोन्याचा दात काढून देवाला दिलं. देवाने सुद्धा परीक्षा पाहिली. म्हणजे इतका दानशूर, उदारता. माऊलीने सांगितलं ना, उदारतेवर एक ओवी आहे ना, यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवदारी देऊन कर्ण हाती, कीर्ती दिगंती वाढवली. हे प्रमाणे ओवी एक मला आठवण आता. विठ्ठला 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 म्हणजे इतकी उदारता होती कर्णाकडं. पदोपदी अपमान सहन करावा लागला. आणि रावणाकडे सुद्धा काही कमी होतं का? म्हणजे रावणाकडे सर्व होतं, पण सर्व असून सुद्धा त्या रावणाची कीर्ती राहिली नाही. बघा, कैलास पर्वत होता, पार्वती आई साहेब होती, रावणाकडं खंडेराव महाराज स्वतः दाढी करण्याच्या कामाला होते. मी नाही सांगत, नामदेव महाराज सांगतात. गाढव वळी गजानन. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जर आपण विचार केला तर 14 चौकड्या लंकापती, आणि त्या लंकापती असून सर्व गुणसंपन्न असून सुद्धा रावणाची कीर्ती राहिली नाही. पण आपल्या साधू संतांची जर आपण विचार केला तर विचारपूर्वक जर विचार केला तर ज्ञानोबरायांकडे पहा, तुकोबरायांकडे पहा, अगदी सगळी संत माती आळीकडे पहा, पण किती कीर्ती ओढली. उभारीला ध्वज ते लोकावरी, उभारीला ध्वज ते लोकावरी, उभारीला ध्वज ते लोकावरी, उभारीला ध्वज ते लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती जाणी, ऐशी चराचरी कीर्ती जाणी, ऐशी चराचरी कीर्ती जाणी, रेणुकीनाथ जाणे ध्वज ती लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती जाची. एवढी कीर्ती होती. तुम्हाला सांगा, सगळ्यांची कीर्ती होती. कारण कीर्ती पाप्याची राहती आणि कीर्ती पुण्यवानाची राहती, नाही का? कीर्ती पाप्याची राहती. आता ही पुण्यवानाची आली. आता पापी जर म्हटलं तर आपल्या समोर वाल्ल्या कोळ्याचं उदाहरण मोठं आहे, आणि त्या उदाहरणाच्या द्वारे आपल्याला वाल्ल्या कोळी किती पाप करत होता ही आपल्याकडे आख्यायिका सगळ्यांकडे माहिती. बघा, एक राजन आपलं एक ब्राह्मण मारला की एक खडा घ्यायचा आणि राजनामध्ये टाकायचा. असे 7 राजन भरवले. बघा, म्हणजे एक तर पाप जास्त व्हावं लागत किंवा पुण्य व्हावं लागत, मधल्याचं काही खरं नाही. म्हणजे पाप जास्त झालं तरी संत स्वतःहून भेट दिली. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पाप करता 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 एक दिवस, दररोज त्याचा धंदा काय होता? दररोज उठायचं, उदरनिर्वाह कशावर चालायचा? हत्यार उगारायचं, हाणामारी, झोडाताडी, सगळ्या गोष्टी आपण विचार जर केला तर ह्या असं दररोज चालायचं त्याचं. पण एक दिवस त्या रस्त्याने बरेच असे गावच पडलं, आणि एक दिवस त्या रस्त्याने नारद महर्षींची स्वारी आली. आणि नारद महर्षींची स्वारी आल्यावर नारायण नारायण, आणि मग नारायण नारायण. मग वाल्याने पाहिलं, वाल्या विचार करू लागला, आता आपल्याला शिकार सापडली. कारण त्याचं पुण्यच फळलं होतं. आणि मग शिकार सापडली, लगेच हत्यार उगारलं. हत्यार उगारल्याबरोबर नारद महर्षी म्हणतो, अरे अरे काय करतो वाल्या तू? आणि काय करतो? माझा हा धंदाचे म्हणी. दीनरंजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. पोवाडे नंतर आहे, आता सांगतो तुम्हाला. म्हणजे दीनरंजनी हाची धंदा, असा धंदा चालला म्हणे माझा, उदरनिर्वाह याच्यावरच आहे. असं मी करतो. बरं ठीक आहे, हरकत नाही, काय नाही. बरं म्हणे वाल्या, तू एवढे पाप करून तू काय करणार आहे?
पण काय करणार आहे, माझं सगळं कुटुंब याच्यावर चालतं म्हणे. काय सगळं कुटुंब याच्यावर चालतं म्हणे. बरं म्हणे मग काय करायचं आता, मी असं असं करतो म्हणे. पण वाल्या चांगल्या तू बारीक विचार कर म्हणे. तर तू जर हे पापकृत्य केलं तर तू हे फेडणार कुठं. पातके करिता पुढे आई पुसता काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करविलं कोण सोडविलं तुला कोणी सोडवू शकत नाही. मग काय करायचं म्हणे आता. म्हणजे एक काम कर, तुला जर माझा विश्वास बसेत नसेल तर तू स्वतःच्या बायका मुलाला जाऊन विचार. काय विचार की का रे माझ्या बापाला वाटेदारी होणार का. वाल्या म्हटला बुवा तुम्ही खूप हुशार दिसाव म्हणे. म्हणजे मला तुम्ही इथून बायका मुलांना विचारायला पाठवून देणार आणि तेव्हा तुम्ही इकडं बोलून जाणार. वा वा खूप हुशार आहे म्हणे. पण नारद महर्षी होते ते. नारद महर्षी म्हटले वाल्या अरे जोपर्यंत तुला चांगला रस्ता चांगली वाट दाखवत नाही तोपर्यंत मी माझी वाट तर. आणि मग नारद महर्षी थांबले आणि जा म्हणे बायका मुलांना विचारून ये. आणि बायका मुलांना विचारला वाल्या कोणी गेला. आणि वाल्या गेल्यानंतर मग बायकोला विचारलं, पत्नीला, मुलांना, सगळ्यांना विचारलं का रे माझ्या बापाला वाटेदारी होणार का. तर सगळ्यांनी वर हात करून दिले. मतलब की हे दुनिया सारी कोण किसी का होता है, जो अपना होता है वहीच धोखा देता है. विठ्ठला 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 आणि मग वाल्याने विचार केला, अरे बुवा सांगत होते आपण ऐकलं नाही. आणि बरेच लोक बुवा सांगतात सुरुवातीला ऐकत नाही पण नंतर आल्याशिवाय राहत नाही. ठेवा. आणि मग विचार केला चला आता आपण बुवांनाच काहीतरी चांगला मार्ग विचारला पाहिजे. मग तिथून वाल्या निघाला आणि आपल्या नारद महर्षींजवळ आला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावतरी मग वाढले. आणि मग त्याला म्हणजे पाप पुण्य काय हे सुद्धा वाल्याला माहीत नव्हतं. आणि मग वाल्याचा दोघांचं संवाद चालला. नारद महर्षी म्हटले वाल्या आता काय करायचं. मी नारद महर्षी सांगितलं आता तुम्ही कृपावंत साधू गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. आता माझं ओझं तुमच्यावर आहे. आता तुम्हीच माझं काहीतरी चांगलं करू शकता. यथार्थ दुसरं कोणी करू शकत नाही. कारण माझं हे करता करता पाप करता करता आयुष्य संपून गेलं. आता मला काहीतरी चांगल्या वाटेला वळवा. मग नारद महर्षींनी सांगितलं वाल्या बघ म्हणे आता ह्या ठिकाणी तू बसायचं आणि काय म्हणायचं म्हणे आता राम 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 असं म्हणत राहा. म्हणजे मला राम राम म्हणता येत नाही. मग काय करायचं म्हणजे मग मरा मरा म्हणा. हा म्हणजे मग आपला पेशाची काही हरकत नाही. कारण आयुष्यभर तेच चालू होतं ना, मारा मारा मरा मरा केलं चालू त्यांना. अजपाजपणे उलट प्राणाचा मनाचा. आणि मग मारा 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 मरा करता करता मग तो राम तयार झाला. आणि असे कितीक दिवस निघून गेले. आणि मग त्या वाल्या कोळ्याची कीर्ती, मी काय सांगतो पापेची कीर्ती आणि पुण्यवंताची कीर्ती. आणि मग त्या वाल्या कोळ्याची कीर्ती इतकी वाढली. कोळ्याची कीर्ती वाढली कीर्ती वाढली गण केले रामायण रामादी. मी महाराज हे प्रमाण शोधण्यासाठी बरेच दिवस विचार करत होतो. हे प्रमाण मला सापडतच नव्हतं. कारण बऱ्याच कीर्तनकारांचे हे प्रमाण सगळ्यांचे पाठ हो. पण हे प्रमाण पण ती कोणत्या अभंगात आहे हे सापडत नाही. मग एक दिवस शोधून शोधून शोधून
पण एक दिवस मी ते सापडवलं, म्हणजे गाता चालता 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 मग तो माता दुधाला. म्हणजे खरी गोष्ट आहे ना ती. तुला सांगतो मी आता. या अभंगाची सुरुवात आहे 7-8 चरणाचा अभंग आहे तो. नामाचे पवाडे बोलती पुराणे, ही सुरुवात आहे. माझा काही पूर्ण पाठ नाही तो, काही मुद्दे आहे फक्त. ही सुरुवात आहे, नामाचे पुराणे बोलती पवाडे, असा तो अभंग आहे. आणि म्हणून हे प्रमाण मला बरेच दिवस सापडत नव्हतं. अजून एक प्रमाण आहे महाराज, ते पण सापडत नव्हतं. काय जड भरत राजा हरिणी गरबा गेला, अहो ते प्रमाणच नाही, ते प्रमाणच नाही. बऱ्याच लोकांना विचारलं मी, कीर्तनकारांना विचारलं. मग एक दिवस निवृत्ती बाबांकडे गेलो, म्हटलं की बाबा प्रमाणच सापडत नाही, काय आहे कुठं म्हणलं नेमकं. निवृत्ती बाबा म्हणजे प्रमाणच नाही म्हणे, हे असं जोडून दिलंय म्हणे. जड भरत राजा हरिणी गरबा गेला, गाला तो गात नाव असणे, काय प्रमाण यमक जोडवलं बा त्याला. विठाल हो, म्हणजे असे काही प्रमाण राहत्या ते आपल्या लवकर नजरेसमोर येत नाही, कारण आपण गाता पूर्ण पाहत नाही ना, कडा फिरतो. मध्ये काय चाललं आपल्याला कळतच नाही. तेव्हा पुत्र सुद्धा आरा कीर्तन म्हणजे कोळी याची कीर्ती वाढली गण. आपला विषय कोळी याची कीर्ती वाढली गण, केले रामायण रामादी. म्हणजे मान्य दैने बहिण सांगतो तुम्हाला कीर्तीचं. म्हणजे कीर्ती पाप्याची राहती आणि कीर्ती पुण्यवानाची राहती. हर्षशोक भयम रणरपी भयम, काय वृत्तांतात भयम. रणरपी भयम म्हणजे काय, ठाण्याचा बलाढ्य एखादा पैलवान असेल, पण त्या ठाण्याच्या बलाढ्य पैलवानाला सुद्धा कल्याणच्या एखाद्या बलाढ्य पैलवानाची भीती आहे. कारण कोणी शेर असलं तर त्याला 1.25 शेर मिळल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे रणरपी भयम, काय वृत्तांतात भयम म्हणजे काया म्हणजे शरीर, आणि शरीर जाता आगवे हे नाशिवंत स्वभावे, तैत्वा झुंजावे पंडुकुमारा. शरीर कसं आहे, शरीर हे काळाचं खाद्य आहे महाराज. आणि शरीर जरी हे काळाचं खाद्य असलं, पण त्या काळाच्या माथ्यावर तुकाराम महाराजांनी पाय दिला. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा शरीर हे काळाचं खाद्य आहे. आणि तरी तुकाराम महाराजांनी पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. शरीराचा जर आपण विचार केला तर शरीर हा नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून याच्याकडून काय करून घ्या, या शरीराकडून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. कारण हे कधी पडून जाईल सांगू शकत नाही, नाही का. काळाचा ओघामध्ये आपण विचार केला तर जिंदगी एक किराए का घर है, लिखना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, लिखना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए जब तुझको आवाज देंगे, घर से बाहर निकलना पड़ेगा. काळाचं खाद्य. एका वेळेस काय झालं महाराज, गरुडजी भगवान विष्णूचं वाहन, आणि भगवान विष्णूचं वाहन गरुडजी कामावर निघून गेले आणि गरुडाची आई आपली घरी होती. तर त्यावेळेस त्या
गरुडाच्या आईकडं दररोज एक माणूस येत होता. कोण होता तो? यम काळ. दररोज यायचा. एक दिवस आला आणि आईकडं पाहिलं आणि हसला आणि निघून गेला. हसला आणि निघून गेला. परत गरुडजी कामून घरी आले. आईने आपला घडलेला सगळा वृत्तांत गरुडाला सांगितला. आणि दुसऱ्या दिवशी गरुडजी आले आणि गरुडजीने काय केलं? आपल्या आईला पाठीशी घेतलं आणि हिमालयाच्या गुहेमध्ये नेऊन ठेवलं. बघा काळ प्रवेश कसा राहतो आपण. आणि मग तो हिमालयाच्या गुहेमध्ये नेऊन ठेवलं. मला सांगा तिथे काळ येणार आहे का? नाही. काळाला रेंज नाही का? अहो कुठे जा तुम्ही, रेंज आहे त्याला. काळाची होडी पडेल का जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोय रे भली भली. एखादा मोठा राजा असला आणि त्याला जर काळ घ्यायला आला आणि तो म्हटला 10 लाख रुपये घ्यावं आणि पुढच्या महिन्याला या मला घ्यायला. एकानं असाच प्रवेश केला होता. एका व्यक्तीने असा प्रवेश केला का त्याच्याकडे काळ घ्यायला आला. यमराज आले आणि यमाचे दूत आले आणि दूत आल्यानंतर त्या यमदूताला चहा पाणी केला आणि 10 लोकांची यादी होती. 10 लोकांची यादी होती आणि 10 लोकांच्या यादीमध्ये त्याचं नाव पहिलं होतं. कोणला? ज्याच्याकडे घ्यायला आला त्याला. आणि पहिलं नाव त्याजवळ होतं. आणि पहिलं नाव त्याजवळ असल्यामुळे मग त्या ग्रस्तानी यमराजाची चहा पाणी नाश्ता कॉफी अगदी मस्त उठाठेव केली आणि आणि मग त्या चहा पाणी नाश्ता कॉफी मध्ये थोडं गुंगीचं औषध टाकलं. गुंगीचं औषध टाकलं आणि मग यमराजाला गेले ना झोप लागून. काय पाहत झोप लागली. मग यमाचं बाळ विस्तार काढलं. किती यादी होती ती? 10-12 लोकांची यादी. त्याच्या यादीत नाव पाहिलं तर याचं नाव पहिलंच होतं त्या ग्रस्ताचं आणि पहिलंच नाव होतं. मग याला असं वाटलं आता यमराज जोपर्यंत झोपेले ना तोपर्यंत आपलं पहिलं नाव घेऊ, शेवट खाली शेवटाला टाकून देऊ. लोक किती हुशार राहतात. मग यमराज उठले, शेवटात नाव टाकून दिलं. यमराजाला जाग आली. गुंगी निघून गेली आणि गुंगी निघून गेल्यानंतर मग यमराज म्हणे तेव्हा तुमच्यासारखा ग्रस्त मला अजून मिळाला नाही म्हणे. कितीतरी योगाचं मी ज्ञान चालू आहे म्हणे, पण मला तुमच्यासारखं कोणी चहा सुद्धा पाजत नव्हतं. कारण मी यम आहे. कारण मला सगळे घाबरतात. आणि मग म्हणजे आता मी तुमच्यावर खुश झालो एकदम. बरं म्हणे खुश झालो म्हणे. काय नाही म्हणे आता तुम्हाला आहे ना म्हणे वरती सुरुवात होती. पहिला नंबर तुमचा होता म्हणे यादीत. आता मी शेवट सुरुवात करतो म्हणे. घडी घडी काळ वाटे याची पायी अजून किती आहे अवकाश. काळ प्रवेश हा कोणाला चुकवता येणार नाही का. म्हणून काळाचा शरीर हे खाद्य आहे. या शरीराने आपल्याला जे करता येईल. कारण याची देई घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. अशा प्रकारे काय कृतांतात भयम. बघा शास्त्रीयवाद भयम. चला पुढे. शास्त्रीयवादाला सुद्धा भय आहे. शास्त्रीयवादाचा जर आपण विचार केला तर शास्त्रीयवाद सुद्धा शास्त्रीय पंडित असून सुद्धा त्यांना शास्त्राचं भय राहतं. का? त्यांच्यापेक्षा एखादा कुधांड माणूस जर मिळाला तर त्या कुधांड माणसाला आमची एक शास्त्री आहे सिंगलकर महाराज, तर तो माणूस त्या शास्त्रीय वादाला सुद्धा खाली करतो. काय वाद तुमच्या सुखाचा संवाद. पण आता ऐका वाद. आता वाद ऐका. आणि मग तो आवडीचा वाद काय होता. एक काशीचा विद्वान पंडित खेडेगावामध्ये आला. बोले महाराज खेडेगावामध्ये आला आणि दिवसा दिवा पेटून चालला. दिवसा दिवा पेटून चालला आणि मग एक शेतकरी दादाचं एक कसं आऊत हातायचं काम चालू होतं. आणि आऊत चालवायचं काम चालू असताना तो शेतकरी दादा म्हणला, ओ पंडितजी कोण कुठले आपण. म्हणे मी काशीचा विद्वान पंडित. आणि काशीचा विद्वान पंडित म्हणे. अरे ठीक आहे म्हणे काशीचा विद्वान पंडित आहे, परंतु दिवसा दिवा पेटून तू चालला कुठे. म्हणे माझा पण आहे म्हणे. काय पण आहे म्हणजे जोपर्यंत मला प्रश्न उत्तराच्या वादामध्ये कोणी हरवू शकत नाही, हरवीत नाही, तोपर्यंत मी माझा दिवा विझवणार नाही.
शेतकरी दादाला घामच आला. विद्वान पंडित आहे, कारण काही काही लोक इतके विद्वान राहत्या का त्यांच्याकडे विद्येची वाण राहते. आणि मग शास्त्रीय वादाला इतकं भय असतं. मग शेतकरी दादा म्हटले, शेतकरी दादाने लगेच आपली खाली पडलेली एक मुठभर वाळू उचलली आणि त्या शास्त्री पंडिताला दाखवली. पंडिताला दाखवल्याबरोबर म्हणजे शास्त्रीजी सांगा ही वाळू किती आहे, किती वाळू आहे. तो म्हणे दाखवा माझ्याकडं, छोटे खडे किती, मोठे खडे किती, मोजून पाहतो. अरे भावळ्या पंडिता म्हणे असं तर लहान 5 वर्षाचा मुलगा सांगेल म्हणे किती खडे, असं सांग म्हणे किती आहे. त्याला सांगता आलं नाही. किती होती वाळू, मुठभर वाळू त्याला सांगता नाही. म्हणजे काही काही माणसं अशी राहत्या. आणि मग शेतकरी दादा म्हणे आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणे. त्यांना लगेच ते आवताचं रुग्ण काढून आणलं, रुग्ण काढून आणलं. रुग्ण माहिती आहे तुम्हाला, मी सुद्धा नांगर हाकलेलं माणूस 25 वर्षापूर्वी. रुग्ण काढून आणलं आणि मग शास्त्री बाबाला सांगितलं म्हणजे सांग म्हणे हे रुग्ण तुला कुठं लागल. याला प्रश्न पडला, आपण परगावून आलो, काय करायचं आता. डोक्यात लागत खाली, पायावर लागत कमरात आणतो, मन का मोडतो, काही सांगता येईल का, काही सांगता येत नाही. आणि मग विचार करायला लागला का म्हणे मी हरलो म्हणे. म्हणजे अशा शास्त्रीय वादाला सुद्धा भाई किती हरवा. बघा कालिदास किती विद्वान होता. आता कालिदासाचा जर आपण विद्वान याच्यावर विचार केला तर कालिदास इतका विद्वान होता महाराज की त्या कालिदासाचा प्रभाव अक्षरशः त्या गावावर पडायचा. म्हणजे गावातल्या त्या एक मुलगी आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये चालली होती. मंदिरात चालले असताना बाकीचे टवाखोर मंडळी अशी बसलेली राहतात. तर त्यावेळेस पारावर त्या मुलींना प्रश्न विचारत्या मंडळींनी, काय हे मुली म्हणे तू कोणत्या देवाची सेवा करते. तर त्या कालिदासाचा प्रभाव त्या मुलीवर असल्यामुळे त्या मुलीने काव्यातून उत्तर दिलं. काय सर्वनी दृष्टांत ऐका, काय उत्तर दिलं. विहंगो अनो यश्य त्रिकचा यत्र भूषणम साल पावाम भाग्यच ते देवा शरणम मम. म्हणजे या प्रकारची मी सेवा करते. वि म्हणजे गरुड, ह म्हणजे हंस, गो म्हणजे बैल. म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे वाहन एकत्र करून काव्यातून उत्तर दिलं. काय विहंगो वाहनो यश्य त्रिकचा यत्र भूषणम. त्रिकचा म्हणजे त्रि म्हणजे त्रिशूळ, क म्हणजे कमळ, चा म्हणजे चाप. म्हणजे त्यांचे भूषण एकत्र केले. त्रिकचा यत्र भूषणम सालपा, सा म्हणजे सावित्री, ल म्हणजे लक्ष्मी आणि पा म्हणजे पार्वती, त्यांच्या पत्न्यांचे नाव. सालपा वाम भाग्यच ते देवा शरणम मम. इतका विद्वानाची कीर्ती राहते. म्हणजे इतका विद्वान होता. परत काही दिवसांना भोजराजाच्या पदरी कालिदास होता. आणि अशी प्रचंड मोठी सभा भरली. आणि प्रचंड मोठी सभा भरल्यानंतर त्या सभेमध्ये एक प्रश्न विचारला होता. तो एक प्रश्न विचारला आणि सगळे पंडित हारून गेले. आणि सगळे पंडित हारून गेले आणि शेवट कालिदास उरला होता. मग शेवट कालिदासाला सांगितलं म्हणजे कालिदास आता तूच उत्तर द्यायचं म्हणे. सगळे पंडित हारले म्हणे. प्रश्न सांगितला मी तुम्हाला. तो प्रश्न काय होता. ठा ठम ठटम ठम ठटम ठटम ठा. ठा ठम ठटम ठम ठटम ठटम ठा. किती ठा झाला काही विचारू नका. आणि मग तो प्रश्न दिला आणि मग कालिदास आता तू जाहीर उत्तर द्यायचं म्हणे. जाहीर उत्तर ठीक आहे. आणि मग ते कालिदास त्यांनी उत्तर दिलं की भोजराज पहिल्या माळ्यावर बसले होते. त्यांची पत्नी निरंजनीचं ताट घेऊन चालली होती भोजराजांना ओवाळण्याकरता. आणि भोजराजांना ओवाळण्याकरता चालली असताना जिन्यावरून तिचा पाय घसरला आणि आपटत 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 खाली पडला. कळलं की नाही आता. मग तो श्लोक आहे. भोज शेभार्या मधवीवलायम करचित्त चंदन हेम पात्रे सोपान मार्गे प्रकृती शब्दम थाटम थटम ठम थटम थटम ठा. विठ्ठल हो. म्हणजे असे काही विद्वान असतात. पण असे विद्वान पाहिजे. नाही तर मग स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे गावचा पाटील जरी असला किंवा कोणी असू द्या पण परप्रांतात गेल्यानंतर सुभाषचंद्र बोसांसारखा स्वामी विवेकानंदांसारखा असा जर काही असेल तर तो स्वतःच्या याच्यावर विजय मिळवून येतो. स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे विद्वानाला
सगळीकडे अगदी किंमत असते, म्हणून विद्वान पाहिजे. म्हणजे विद्वानाला सुद्धा विद्या आहे, म्हणून शास्त्रीय वाद भयम. चला पुढे. तपाचं सुद्धा भय आहे आपल्या जीवनात. तपाचं किती भय? तपेंद्रिय भयम. म्हणजे बघा, तपाचं इतकं मोठं भय आहे की एखादी तपश्चर्या मोठी केल्यानंतर त्या तपश्चर्याच्या जोरावर आपण आपल्या काम वासनेवर सुद्धा विजय मिळू का नाही मिळू हा प्रत्येकाचा विषय असतो. त्याच्यावर विजय मिळू शकत नाही म्हणून. म्हणजे बघा, मत्स्यगंधा ज्या वेळेस मत्स्यगंधा नदी किनाऱ्यावर होती आणि पराशय ऋषी, बरोबर ना, पराशय ऋषी तपश्चर्या करून आले आणि तपश्चर्या करून आल्यानंतर मत्स्यगंधेची भेट झाली. त्यावेळेस मत्स्यगंधेला प्रश्न विचारला की बाई बरी झाली भेटली म्हणे, मला पहिलं तीराला माझ्या बरोबर ये आणि मला सोडून दे म्हणे. तिला वाटलं वयोवृद्ध साधू आहे आणि यांना सोडून द्यावं आणि मग सोडून द्यावं, तर म्हणे काय हरकत नाही. आणि मग नावेमध्ये बसले. नाव वलवत 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 काही अंतरावर गेली आणि पराशय ऋषीच्या मनामध्ये कामवासना जागृत झाली आणि कामवासना जागृत झाली. आणि मग प्रश्न केला की माझी कामवासना पूर्ण कर. पण मत्स्यगंधा म्हटली आपण ह्या पवित्र गंगेत चाललो, काय तुम्ही तुमच्या वयोवृद्धाप्रमाणे तुम्ही तुमच्या कामावर विजय मिळू शकले नाही गुरुदेव म्हणे. तुमची दाढी मोठी, जटा मोठ्या, नख मोठे, तपश्चर्या करून आले आणि तुम्ही तुमच्या कामावर विजय मिळवला नाही. तर त्यावेळेस वलवत वलवत पुढे गेली. गंगेतून आपण चाललोय आणि असं आधर्मिक कृत्य करणं गंगेचं स्थान. आणि अशा गंगेत आपण त्यावेळेस जल तप करता 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 अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर जल तप करता करता त्यांना एक नर मादी मासा माशी पडपड केलं आणि पाण्यामध्ये जल तप करता करता ते पाहिलं. आणि जशी तपश्चर्या भंग झाली आणि 5 मिनिटात मोक्ष मिळणार, तपश्चर्या भंग झाली आणि तिथून उठले. तसे मानदाता राजांना आले. मानदाता राजांना लगेच सांगितलं म्हणजे मला लग्न करायचं, सौबरी ऋषी त्या काळात. आणि सौबरी ऋषी उठले, जलतप भंग झालं आणि मानदाता राजांकडे आले आणि मानदाता राजांना म्हणे मला लग्न करायचं. बरोबर, ठीक आहे बसावं. तर मानदाता राजांना वाटलं एवढी मोठी दाढी जटा वाढून आले आणि आता यांना काय लग्न करायचं, कारण मानदाता राजांना 50 मुली होत्या त्यावेळेस. मानदाता राजाच्या 50 मुली. आणि बरं ठीक आहे म्हणे बसा, चहा पाणी झाला, बसले. आणि समोरच्या दरवाजामध्ये मुलीला सांगून आले आणि असं असं आहे. तर सौबरी ऋषींना सांगितलं की बघा समोरच्या दरवाजामध्ये जा, हॉलमध्ये आपल्या 50 मुली अगदी शृंगार करून नटलेल्या आहे. काय 50 मुली, जी मुलगी तुम्हाला पसंत होईल ती तुम्हाला मी देऊन टाकणार, पाणीग्रहण करणार आणि तुम्हाला देऊन टाकणार. मग इकडं पण तप होतं, तपाचं सामर्थ्य काही कमी नव्हतं. ज्या वेळेस प्रवेश करायच्या पहिले दारापर्यंत गेले, दाढी जटा मोठे मोठे सगळं काही गोष्टी होत्या. असं वाटायचं यांना कोण वरणार आहे. पण ज्या वेळेस त्या अगदी दिव्य पुरुष झाले तपाच्या जोरावर, ते जेवढं तप झालेलं होतं ना त्या तपाच्या जोरावर ते दिव्य पुरुष झाले, इतके सुंदर झाले, इतके सुंदर झाले की त्या 50 मुली अक्षरशः म्हणू लागल्या की हा नवरा मला करायचा, हा नवरा मला करायचा, हा नवरा मला करायचा. अशा 50 मुली मानदाता राजांना सौबरी ऋषींना द्यावा लागल्या. आता तेव्हा 50 होत्या, आता 50 तर काय, आता हम दो हमारा एक दो हे सुद्धा आता पाहायला मुश्किल झालं. आणि तो काळ वेगळा होता. अशा काळात मग ते सौबरी ऋषी विचार करू लागले, संसार दुःख मोळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. आणि मग विचार करता येईल आपण काय होतो काय झालो. म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर तपश्चर्या भंग झाली म्हणून एवढं दुःख पदरात पडलं. अशा प्रकारचं म्हणजे काही काही गोष्टी तपाला सुद्धा भीती आहे आणि म्हणून तपाचं सुद्धा भय आहे. आणि म्हणून तपाचं जरी भय असलं तरी पण
की जोपर्यंत आपल्या जीवनात निर्भयता प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्या भगवान परमात्मा आपल्याला मिळत नाही किंवा देव पाहिला असं म्हणता येत नाही. आणि देव पाहिला की न पाहिला जोपर्यंत निर्भयता आपली प्राप्त होत नाही, भय जात नाही, तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या त्यांना देव देखिला 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 तो नाही तो झाला तो नाही तो झाला देव देखिला देखिला देव विठोबा देव देखिला तो नाही कोणा झाला. दोन चरणांचा शब्दशः आणि बाकीचा विस्तृत अर्थ अशा आपल्या समोर संत तुकाराम महाराजांच्या मागणीपर अभंगातून आजची सेवा समर्पित केली. आजचं वैभव म्हणजे खूप मोठ्या प्रमाणे संख्येने सगळे लोक आपले उपस्थित आहेत. कारण उद्या आज जागराचं कीर्तन, उद्या सकाळी काला, अजूनही पुढेही बहुत करणे आहे. त्याच्यामुळं वेळेत आपली सेवा संपूया. म्हणजे काही काही गोष्टी अशा आहे वेळेचं बंधन राहतं, कारण क्षेत्र असं आहे. म्हणून या वेळेच्या अनुसार आपल्या कीर्तनाला पूर्णविराम झाला. आज सगळ्यांना विनंती आहे, वाढवणे दादांमुळं, सगळ्या मंडळामुळं, आपल्यामुळं सगळ्यांची जी शोभा वाढवली, सगळ्यांचा मिरवणी आहे. आणि अशीच काही गोष्टी आमच्यावर असेच प्रेम राहू द्यावा आणि अशीच उत्तर सेवा कार्याला मदत मिळावी तुम्हा सर्वांना. सर्वांच्या योगदानातून काही गोष्टी व्हाव्या. आणि आज अजून दुसरा योग म्हणजे आज आपले अंजुताई आणि त्यांचे मिस्टर रामदास दाजी यांचा लग्नाचा आणि सुवर्ण वाढदिवस आज सर्वात महत्त्वाचा. टाळी वाजवा. त्यांचा पण 2 मिनिटात सत्कार करून घ्या आणि आपली सेवा पूर्ण करू. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल.